नमस्कार मंडळी, रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEMLमध्ये जी जाहिरात आलेली आहे ITI पदासाठी त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, चला आपण स्टार्ट करणार आहोत. यामध्ये पाहणार आहोत की आज आपण कशाप्रकारे जाहिरात आलेली आणि रिक्वायरमेंट्स काय असणार आहेत. यामध्ये जर आपण बघतो ग्रुप सी पोझिशन अक्रॉस BEML लिमिटेड असं देण्यात आलं आहे, रिक्वायरमेंट आहे. तर BEML लिमिटेड प्रायनर हेवी इंजिनिअरिंग कंपनी आहे भारत सरकारची. हेवी इंजिनिअरिंग कंपनी डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये काम करते. त्याचबरोबर मायनिंग, त्याचबरोबर मिलिटरी सर्व क्षेत्राला आपल्या ज्या हेवी व्हेकल्स असतात ते पुरवण्याचं काम केलं जातं. आणि त्याचा जो टर्नओव्हर आहे अराऊंड 4,000 करोडच्या आसपास आहे. यामध्ये सध्या ग्रुप सीसाठी ज्या वॅकन्सी आहेत त्या भरण्यात येणार आहेत. तर चला आपण सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. ग्रुप सीच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत. ITI ट्रेनी फिटर वॅकन्सी आहेत 7. ह्यामध्ये आपल्याला SCला 1 आहे, ST 1 आहे, OBC 1 आहे. अशा वेगवेगळ्या यामध्ये कॅटेगरीनुसार वॅकन्सी देण्यात ओपनसाठी 3 आहेत. आता इथं जर बघितलं आपण तर इथं देण्यात आलेली दुसरी जी वॅकन्सी आहे ती आहे टर्नरसाठी आहे. टर्नरची जर वॅकन्सी आपण बघितल्या तर त्यासुद्धा आपल्याला इथं 11 दिसून येत आहेत. तर मित्रांनो, आपण आता समोर पाहणार ह्या 11 वॅकन्सी टर्नर्ससाठी आहेत. त्यामध्ये ओपनसाठी 4 आहेत आणि बाकी करता आपल्याला इथे दिसून येते. SC करता 2, ST करता 1, OBC 3, EWS करता 1. त्यानंतर मेकॅनिस्टसाठी 10 वॅकन्सी आहेत. पुढे आपल्याला डिफरन्स म्हणजे त्यात कसं डिफरन्शिएशन करण्यात आलं ते दिसून येत आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियन करता 8 आहेत. ITI ट्रेनी वेल्डर करता 18 आहेत आणि ऑफिस असिस्टंट ट्रेनी करता जवळजवळ 46 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत. या ऑफिस असिस्टंट ट्रेनी 46 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत. तर चला आता आपण खाली जाणार आहोत, आणखी दुसऱ्या माहिती पाहणार आहोत. तर आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आपल्याला, तर ITI ट्रेनीसाठी ज्या 54 वॅकन्सी आहेत त्यासाठी फर्स्ट क्लास 60 अँड अबोव इन ITI ट्रेड विथ NAC फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. त्याचबरोबर 3 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स असणं हे आपल्याकडं आवश्यक आहे. मिनिमम क्वालिफिकेशन जे बघितलं आपण, एक्सपिरियन्स जर बघितला तर 3 वर्षाचा आहे. क्वालिफिकेशन जर बघितलं तर ITI असणं आवश्यक आहे. याकरता जर एजचा बघितला आपण तर ओपन करता 32 आहे, OBC करता 35, SC ST करता 37 असं देण्यात आलं आहे. आणि त्याचं जॉब डिस्क्रिप्शन आपल्याला देण्यात आलं आहे. शॅल बी रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्लिशन ऑफ टास्क जॉब असाइन्ड बेस्ड ऑन द स्किल. म्हणजे तुम्हाला जे टास्क किंवा दिला असेल जॉबमध्ये तो आपल्याला पूर्ण करावा लागेल असं देण्यात आलं आहे. पोस्टिंग जर बघितलं तर कुठेही होऊ शकतं. BEMLच्या एखाद्या कोणत्याही जी फॅक्टरी किंवा जिथं पण त्यांची फॅक्टरी असेल तिथं आपल्याला होऊ शकतं. त्यानंतर ज्या 46 वॅकन्सी आहेत त्यामध्ये काय पाहिजे, फुल टाईम ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस किंवा डिप्लोमा इन सेक्रेटरियल प्रॅक्टिस विथ प्रोफेशनशी इन कम्प्युटर ॲप्लिकेशन. यामध्ये आपल्याला डिप्लोमा असणं आवश्यक आहे. 3 वर्ष इथं पण एक्सपिरियन्स हवा आहे. एज बघितलं तर ओपन करता 32, OBC करता 35 आणि ह्याच्याकरता SC ST करता 37 असं एज इथं देण्यात आलेलं आहे. इथं आपल्याला दिसते की डिस्क्रिप्शन कसं असणार आहे ते दिले. कुठंही BEMLची जिथं पण फॅक्टरी असेल तिथं आपल्याला हा जॉब रोल प्रोव्हाइड केला जाऊ शकतो. आता ट्रेनिंग हे किती दिवस असणार आहे हे, तर ह्यामध्ये दिलेलं आहे की ITI ट्रेनीज अँड ऑफिस असिस्टंट ट्रेनीज द इन्क्लुमेंट शॅल बी ऑन द ट्रेनिंग पिरियड ऑफ 1 वर्ष. 1 वर्षाचं आपल्याला इथं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. अँड ऑन कॉन्ट्रॅक्ट पिरियड ऑफ 1 वर्ष, म्हणजे ट्रेनिंग 1 वर्ष आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर 1 वर्ष असणार आहे. कन्सॉलिडेटेड स्टायपेंड किती असणार आपल्याला, तर आपल्याला सर्वात प्रथम जर बघितलं 15,500 महिन्याला पेमेंट मिळणार आहे ज्यावेळी आपण ट्रेनिंगमध्ये असणार आहात. आणि एकदा आपलं ट्रेनिंग झाल्यानंतर ट्रेनिंग पिरियड आणि 20,000 जो आहे तो आपल्याला देण्यात येणार आहे ड्युरिंग कॉन्ट्रॅक्ट पिरियड. ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग अँड कॉन्ट्रॅक्ट पिरियड सब्जेक्ट टू BEML बिझनेस रिक्वायरमेंट ॲट द पॉईंट ऑफ टाईम वी विल बी ऑब्सॉर्टेड इन वेजेस. म्हणजे आपल्याला एकदा कंप्लीट झाल्यानंतर BEMLच्या आपल्या सर्व कामाच्या कामगिरीनुसार आणि BEMLच्या परफॉर्मन्सनुसार आपल्याला नंतर ग्रुप बीमध्ये जॉईनिंग दिलं जाऊ शकतं. त्याची पे स्केल जर बघितलं आपण ते असणार आहे 16,900 ते 60,650 रुपये अशी आपल्याला इथं ऑफर ही BEML तर्फे देण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायचं आहे की सर्वात प्रथम आपल्याला 1 वर्षाचा ट्रेन देणार आहे. त्यामध्ये 15,500 हा पगार आपल्याला असणार आहे. त्यानंतर आपल्याला कॉन्ट्रॅक्टवर घेतलं जाणार आहे ज्यामध्ये आपल्याला 20,000 प्रति महिना पगार दिला जाणार आहे. आणि त्यानंतर आपल्या कामाच्या परफॉर्मन्सवर आणि BEMLचा परफॉर्मन्सवर आपल्याला ग्रुप बीमध्ये जॉईनिंग दिलं जाऊ शकतं. त्याची सॅलरी असू शकते 16,900 ते 60,650 रुपये एवढी सॅलरी यामध्ये आपल्याला दिली जाणार आहे.
तर मित्रांनो चला आता आपण पुढचे सर बाकीचे रिक्वायरमेंट पाहणार आहोत. आता याची सिलेक्शन किंवा असेसमेंट कशी होणार आहे हे पाहणार आहोत आपण. द सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द असेसमेंट थ्रू कॉम्प्युटर बेस्ड रिटन टेस्ट अँड ऑर ट्रेड टेस्ट ॲज मे बी डिसाइडेड बाय BEML मॅनेजमेंट. BEMLच्या मॅनेजमेंटनुसार कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली होऊ शकते आपल्या ट्रेडप्रमाणे. आणि फॉर ऑफिस असिस्टमेंटसाठी काय असतं, द सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द असेसमेंट थ्रू कॉम्प्युटर बेस्ड रिटन टेस्ट consisting of multi-choice question answer. The syllabus for the assessment will be hosted before the test under this advertisement. आपल्याला सिलेबस वगैरे त्याप्रमाणे असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आपल्याला असणार आहे. आता इथे काय दिलं आहे, कॉम्प्युटर बेस्ड रिटर्न टेस्ट विल बी हेल्ड ओनली ॲट बेंगलोर अँड कॅन्डिडेट विल हॅव टू मेक देअर ऑन अरेंजमेंट टुवर्ड्स अटेंडिंग द असेसमेंट. ही जी टेस्ट होणार ती फक्त बेंगलोरमध्येच होणार आहे. ज्या येण्याचा खर्च हा आपला आपणच बघायचा आहे. आता ते जनरल कंडिशन आपल्याला काय देण्यात आली आहे की अप्लाय कोण करू शकतो, तर ओनली इंडियन नॅशनलिस्ट मे अप्लाय. एज, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या 4 सप्टेंबर 2024 कन्सिडर केल्या जाणार आहेत. तर अप्पर एज लिमिट इंडिकेटेड अबो इज विथ द रिलॅक्शन. बाकी कास्टला इथं रिलॅक्शन मिळणारच आहे ॲज पर गव्हर्मेंट गाईडलाईन. SC/ST कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू सबमिट SC/ST कास्ट सर्टिफिकेट. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना इथं SC/ST सर्टिफिकेट देणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो OBCंना पण आपलं सर्टिफिकेट जमा करावंच लागणार आहे. तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती. यामध्ये अजून ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला पुढं व्यवस्थित जी माहिती आहे ती PWD कॅन्डिडेटसाठी कशा प्रकारे असणार आहे ती देण्यात आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या बघायच्या आहेत की आपल्याला एक्सपिरियन्स, द ओनली कॅन्डिडेट मीटिंग ऑल इलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन्ड हिअर. क्वालिफिकेशन बरोबर आपल्याला मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच आपण ह्यासाठी अप्लाय करू शकणार आहात. याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. आता इथं पण बघितलं, त्याचबरोबर आपण अप्लाय करत असताना आपल्याला ₹200 फी पे करावी लागणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना. SC/ST आणि PWD करता कोणत्याही प्रकारची इथं फी नसणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता ॲप्लिकेशन कसं करायचं आहे हे जर बघत असताना आपल्याला दिसून येते, कॅन्डिडेट मस्ट यूज प्रॉपर ईमेल ID क्रिएटेड इन देअर नेम. द ईमेल ID अँड मोबाईल नंबर प्रोव्हाइडेड इज ऑनलाईन ॲप्लिकेबल शुड रिमेन व्हॅलिड फॉर द ॲटलीस्ट 1 इयर. ईमेल ID आणि जो मोबाईल नंबर आपण यूज करणार तो ॲटलीस्ट 1 वर्षापेक्षा चालू असणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक महत्त्वाचं जे नोटिफिकेशन किंवा माहिती आहे त्या ईमेल किंवा त्या माध्यमातून आपल्याला कंपनीमार्फत पाठवण्यात येणार आहे. द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन, फक्त अप्लाय करायचं आहे. अप्लाय ऑनलाईन लिंकवर आपल्याला अप्लाय करायचं. आफ्टर गोईंग थ्रू द प्रिस्क्राइब्ड गाईडलाईन्स अँड एन्शुरिंग करेक्टनेस ऑफ द डेटा एंटर्ड इन द पोर्टल फॉर्म. पोर्टलवर जायचं आहे, अप्लाय नाववर करायचं आणि इम्पॉर्टंट आपला डेटा करायचा आहे, ॲड करायचा आहे. The candidates can access the online application from our career page at www.bemelindia.in या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटची लिंक मी तुमच्या माहितीकरता डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या डिस्क्रिप्शन जाऊन आपण ऑनलाईन लिंकवर अप्लाय करू शकता. द ऑनलाईन रजिस्ट्रेशन साईट विल बी अवेलेबल टिल 6 वाजेपर्यंत. 4 सप्टेंबरच्या 6 वाजेपर्यंत आपण ॲप्लिकेशन करायचं, तोपर्यंतच ती लाईन जी आहे ती ओपन राहणार आहे. The registration number generated may be noted and has to be quoted for all future correspondence. म्हणजे आपल्याला जी पण माहिती आहे किंवा ॲप्लिकेशन केल्याने जो नंबर मिळणार आहे तो आपल्याला व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण फ्युचर उपयोगासाठी तो महत्त्वाचा पडणार आहे. अलॉंग विथ द ऑनलाईन ॲप्लिकेशन द कॅन्डिडेट मस्ट अपलोड द फॉलोइंग डॉक्युमेंट विदाउट विच. आता ही डॉक्युमेंट अपलोड करायचं, जसं की 10वी सर्टिफिकेट, 12वी सर्टिफिकेट, डिग्री डिप्लोमा झालं तर त्याची सर्टिफिकेट आपल्याला करायची आहेत अपलोड. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बी आपल्याला आपले व्यवस्थित अपलोड करायचं आहे, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरी कुठल्या माहिती करता आपण इथं requirements@BEMLLTD.in आपण रिक्वेस्ट करू शकता किंवा इथं रीच करू शकता, ईमेल करू शकणार आहात. आता इथं काइंडली नोट द चेक लिस्ट बिफोर अप्लाइंग ऑनलाईन. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द स्कॅन कॉपी ऑफ द फॉलोइंग. ॲप्लिकेशन करत असताना रिसेंट फोटोग्राफ लावा आहे, ज्याची साईज 100 KB असणं आवश्यक आहे. युअर सिग्नेचर ऑन क्लिअर व्हाईट बॅकग्राऊंड विथ ब्लॅक इंक. व्हाईट पेपरवर ब्लँक इंक करायची 50 KB असणं आवश्यक आहे. आणि चलन जनरेटेड ॲट द टाईम ऑफ फी पेमेंट ते पण 100 KB आपल्याला अपलोड करायचं आहे. कास्ट अँड कॅटेगरी सर्टिफिकेट ते पण 100 KBमध्ये आपल्याला असं ॲप्लिकेशन करायचं आहे. डॉक्युमेंट साईज आपल्याला इथं सांगितले त्याप्रमाणेच आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहे. बाकी सर्टिफिकेटची साईज पण आपल्या इथं सांगितलेली आहे, ते आपल्याला त्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते ॲप्लिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEML भारत हेवी इलेक्ट्रिकलमध्ये जी पण आपली हे आलेली आहे रिक्वायरमेंट आली त्याची सविस्तर अशी माहिती बघितलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितली तर पहिल्यांदा आपण 1 वर्षाच्या ट्रेनिंगवर असणारा ₹15,000 पगार, 15,500. त्यानंतर आपण
ट्रेनिंगवर असताना 20,000 पगार आणि त्यानंतर ग्रुप बीमध्ये आपल्याला 16,900 ते 60,650 एवढी सॅलरी दिली जाऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो ही सविस्तर अशी माहिती पाहिली आहे. व्हिडिओ माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन सरकारी योजना किंवा सरकारी नोकरीची ऑफर नोटिफिकेशन आपल्याला योग्य वेळी मिळत राहू. धन्यवाद.